आणि नाशिक जिल्हा तो जो आहे तो एक एसआयटीचा बालेकिल्ला झालेला आहे असं मी म्हणतो. म्हणजे नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे कौतुकाने आपण म्हणत होतो, पण आता हा नाशिक जिल्हा एसआयटीचा बालेकिल्ला झाला आहे. म्हाडाचा घोटाळा झाला, एसआयटी स्थापन झाली. खरात मॅटर झाला, एसआयटी स्थापन झाली. त्या ठिकाणी काल नीटचा घोटाळा झाला, त्याच्यात पण नवीन एक प्रकार आलं. टीसीएसचा घोटाळा झाला, एसआयटी स्थापन झाली. शिक्षणाचा घोटाळा झाला, शिक्षण विभागामध्ये शालार्थ आयडीचा एसआयटी स्थापन झाली. पण या एसआयटीच्या नावाखाली गेले 1 वर्ष 1.5 वर्ष झाले सातत्याने शालेय शिक्षण विभाग जो आहे तो ठप्प राहिलेला आहे. अधिकारी जागेवर बसत नाही, कोणताही अधिकारी काम करायला तयार नाही, घाबरल्याचं नाटक करतायत आणि कुठल्याही कागदावर सही करत नाही. त्याच्यामुळं सगळे कामकाज जे आहे ते ठप्प झालेले आहेत. आणि म्हणून एसआयटी जरी स्थापन झालेली असेल तरी त्याला कालमर्यादा पाहिजे. कधीपर्यंत ते पूर्ण करणार तपास, दोषींवर काय कारवाई करणार. दोषी तर बाहेर सुटले पण आहेत, परंतु ज्यांचे सरळ काम आहे ते सुद्धा आज होत नाहीये. त्याच्यामुळे या सगळ्या संदर्भात हे आंदोलन असणार आहे.